आणि यानंतर पुढे एक महत्त्वाची बातमी, ठाणे शहरांमधील वाढती वाहतूक आणि पार्किंगवरती विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली आहे। आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेमध्ये ही लक्षवेधी मांडलेली आहे। शासनाकडून स्वतंत्र पार्किंग पॉलिसीची मागणी देखील यावेळेस करण्यात आलेली आहे। तर नगरविकास खात्याकडून विशेष समिती देखील स्थापन करणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय। पार्किंग पॉलिसी आपण पुढे यूडीच्या माध्यमाने, राज्य शासनाच्या माध्यमाने पुढे आणणार का? आणि ही पार्किंग पॉलिसी ड्राफ्ट करत असताना हे जे महत्त्वाचे शहर MMRDA मधले आहेत, या शहरांचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेणार का? ज्या गाड्या आहेत यांच्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र यंत्रणा, स्वतंत्र पार्किंग लॉट उपलब्ध केला पाहिजे। 55 ठिकाणी पार्किंगचं आरक्षण मंजुरीसाठी सप्टेंबर 2025 ला हा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे। त्याला देखील लवकरात लवकर आम्ही मंजुरी देऊ। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की MMR रिजन मध्ये जेवढी मोठी शहरं आहेत त्यांचं पार्किंग नियोजन असावं, यासाठी पार्किंग पॉलिसी केली पाहिजे। तर नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल।